Good morning students. Now this is our first video lecture. I hope you have studied or you have learned also previously or you have revised resolution of vectors and article number 3.1 in this chapter, that is motion. Now in this chapter, next topic is that we have seen previously what is meant by instantaneous and average velocities, and also acceleration we have seen. But here average or instantaneous velocity we have to see over the motion of particle when it is moving in 2 dimensions. म्हणजे एखादा पार्टिकल जर 2 डायमेन्शन मध्ये फिरत असेल, 2 dimension means what? along xy axis. म्हणजे जर एखादा पार्टिकल अशा प्रकारची मोशन करत असेल तर तो समजा P पॉइंट पासून तर Q पॉइंट पर्यंत गेला तर त्याची जी मोशन आहे ती फ्रॉम P टू Q ही जे आपण स्टडी करतो त्यावेळेस आपण इन्स्टंटेनियस किंवा ॲव्हरेज वेलोसिटी याच्या आधी जशी काढलेली आहे तशीच काढू. फक्त याआधी आपण काढली त्यावेळेस तो रेक्टिलिनियर किंवा लिनियर मोशन परफॉर्म करत होता, तेव्हा आपण एक डायमेन्शन मध्येच एका कोणत्या तरी डायरेक्शननीच त्याची मोशन पाहिली होती. आता आपण त्याची मोशन एक्स वाय प्लेन मध्ये पाहत आहोत, म्हणजे आपण 2 डायमेन्शन्स मध्ये पाहत आहोत. म्हणून मोशन इन अ प्लेन ऑर इन 2D ऑर 2 डायमेन्शन असे याला म्हणतात. 2 डायमेन्शनचा अर्थ लक्षात आला, 2 ॲक्सिसच्या अलॉंग या मोशनचे कोऑर्डिनेट्स मला मिळत आहे. पहिल्यांदा आपण लिनियर मोशन पाहिली, त्या ठिकाणी आपण एका सरळ रेषेतच त्याचे कोऑर्डिनेट पाहिले होते, एका सरळ रेषेतच त्याचे पोझिशन वेक्टर्स x1 आणि x2 पाहिलेले होते, बरोबर आहे की नाही. आता आपण ते या 2 प्रकारच्या ॲक्सिसच्या अलॉंग कुठून तरी मधातून तो पार्टिकल जात आहे त्याचे पोझिशन वेक्टर्स पाहू. एकदम सोपी गोष्ट आहे. जसं याआधी आपण पोझिशन पर्यंत ओरिजिन पासून तर पोझिशन पर्यंत असणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर असं आपण शिकलेलो आहोत, अशाच प्रकारे इथे मला दिसते पॉइंट P वर तो होता पहिल्यांदा, तेव्हा त्याचा पोझिशन वेक्टर ओरिजिन पासून तर x1 असा होता. त्यानंतर तो पॉइंट Q पर्यंत अशा प्रकारे मोशन परफॉर्म करून गेला. तो कशाही प्रकारचे मोशन करत असेल हे उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे समजा. त्यामुळं या ठिकाणी Q या पॉइंटवर त्याचा पोझिशन वेक्टर इथून तर इथपर्यंत असा आला. त्याचं डिस्प्लेसमेंट जर मी काढतो म्हटलं तर ते राहील या ठिकाणचा पोझिशन वेक्टर म्हणजे x2 मायनस या ठिकाणचा म्हणजे x1 असं राहील. आणि आपण हे ट्रायंगल लॉ नुसार सुद्धा काढू शकतो. एकदम सोपी गोष्ट आहे ती. तर समजा हा झाला आता इथून इथपर्यंत, त्यानंतर इथून इथपर्यंत गेला असता तर हा झाला असता त्याचा रिझल्टंट वेक्टर, म्हणून मग x2 मायनस x1 म्हणजे हा वेक्टर. अशा प्रकारे सुद्धा मला काढता येते. हे मी कशावरून काढू शकतो? ट्रायंगल लॉ वेक्टर ॲडिशन नुसार. इथे ट्रायंगल फॉर्म झालेला आहे आणि मी इथून इथपर्यंत एक वेक्टर कन्सिडर केला आणि इथून इथपर्यंत दुसरा वेक्टर कन्सिडर केला, तर तिसरा वेक्टर O0 पासून तर Q पर्यंत असं जर म्हटलं तर x1 प्लस दिस वेक्टर इज इक्वल टू x2 असं म्हणता येते. याला जर मी काहीतरी a असं नाव देऊन दिलं तर x1 प्लस a इज इक्वल टू x2, देअरफॉर a इज इक्वल टू x2 मायनस x1 असं सुद्धा म्हणता येते. म्हणजे ट्रायंगल लॉ नुसार सुद्धा याची व्हॅल्यू x2 मायनस x1 येईल. किंवा डिस्प्लेसमेंट जर काढतो म्हटलं मी तर x2 हा नंतरचे पोझिशन वेक्टर आहे आणि x1 हा पहिलेच्या पोझिशनचा आहे, म्हणून x2 मायनस x1 असं सुद्धा मला इथे लिहिता येईल. x2 मायनस x1 हा P पासून Q पर्यंत असणारा त्याचा वेक्टर आहे. या ठिकाणी याचे कोऑर्डिनेट जर मी काढतो म्हटलं तर माझ्या असं लक्षात येईल P चे कोऑर्डिनेट x वर असं परपेंडिक्युलर टाकून x1 एवढं झालेलं आहे आणि Q चे कोऑर्डिनेट्स इथे x2 एवढं झालेले आहे. अशाच प्रकारे y1 आणि y2 असे y ॲक्सिस वरचे P आणि Q चे कोऑर्डिनेट्स आहे. एकदम सोपी गोष्ट आहे ही. सर्वांनी पुस्तकातली डायग्राम पाहायची, पेज नंबर 36 वर दिलेली आहे ती. आपण 3.3 हे मोशन इन अ प्लेन हे सुरू करत आहोत, मोशन इन 2 डायमेन्शन्स, कारण की 3.2 जे आहे
ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे या वर्षी तो सिलेबसमधून डिटेक्ट झालेला पोर्शन आहे, म्हणून आपण 3.3 सुरू करत आहे. तरीसुद्धा 3.2 मधलं मी तुम्हाला एकदम ग्राफ समजून सांगितले होते, कारण की आता हे ग्राफ्स आपल्याला समजायला सोपे जातात म्हणून. पण पुढचं काही आपण शिकणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपला टाइम आपण वेस्ट करणार नाही. लक्षात आलं? तर या ठिकाणी ही डायग्राम आपल्या लक्षात आली असेल आता, पूर्ण काहीच प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. ठीक आहे, ही झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठी असणारी डायग्राम. ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण स्टार्टिंग टू एंड पोझिशन पर्यंतच्या असणाऱ्या व्हेलॉसिटीज वरून काढतो. एंडची व्हेलॉसिटी म्हणजे क्यूची व्हेलॉसिटी मधून आपण पी पॉइंटर असताना पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे ही मायनस केली तर आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळते. आणि यातल्या कुठल्याही एका पॉईंटवर जर मी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केला तर ती झाली त्याची इन्स्टंटेनियस ऑर द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट दॅट एनी इन्स्टंट असं म्हणू आपण त्याला. बरोबर आहे की नाही? ही झाली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर ही डायग्राम सर्वांच्या लक्षात आली असेल. परत हे ऐकून घ्यायचं तुम्ही, जे आपण व्हिडिओमध्ये आता मी दिलेलं आहे ते. आता हे मी लिहिलेलं आहे इथं, मी तुम्हाला सांगितलं इथे x1 आणि x2 लिहिलेला आहे. आता x1 ची व्हॅल्यू कशी लिहायची आपण? x1 हा जो पोझिशन वेक्टर आहे याची व्हॅल्यू कशी लिहायची आपण? तर हा वेक्टर मी रिझॉल्व्ह केला दोन कॉम्पोनंट मध्ये, अशा प्रकारे मला इथे दिसते बघा. P ला इथून इथपर्यंत आपण टाकलेला आहे, P ला इथून इथपर्यंत टाकलेला आहे परपेंडिक्युलर, म्हणजे x1 ला आपण x1 आणि y1 अशा दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला मी रिझॉल्युशन ऑफ वेक्टर वाचायला लावलं होतं, ते तुम्ही रिझॉल्युशन ऑफ वेक्टर वाचून घ्याल आणि त्यानंतर बघाल. तर x1 हा वेक्टर मी x1 x ॲक्सिसवर आणि y1 y ॲक्सिसवर अशा प्रकारे दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलेला आहे. आणि रिझॉल्व्ह केल्यानंतर मला मग याची व्हॅल्यू लिहिता येते वेक्टर x1 इज इक्वल टू x1 इंटू x1 प्लस y1 असं वेक्टर मध्ये लिहू आपण त्याला. व्हॉट वी आर गोइंग टू राईट हियर, x1 इज इक्वल टू x1 हा जो वेक्टर आहे याला मी लिहिणार x1 वेक्टर प्लस y1 वेक्टर. पण x1 वेक्टरला कसं लिहिणार मी? त्याचा त्या डायरेक्शननी, आता असा जर मी याचा वेक्टर धरला तर x1 वेक्टरला काय म्हणू शकतो मी? ॲज इथे मी जर म्हटलं या x1 ला अशा, तर तो झाला x1 वेक्टर इज इक्वल टू त्याचा x, किंवा मग त्याच्या पहिल्यांदा आपण याच्या अकॉर्डिंगली याच्या कोणता असतो वेक्टर आपला युनिट वेक्टर, तो असतो I. त्याची व्हॅल्यू जर काढतो म्हटलं तर युनिट वेक्टर I x डायरेक्शनने असतो. तर वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड वेक्टर आहे x1 अपॉन इट्स मॅग्निट्यूड x1. देअरफॉर x1 इज इक्वल टू I इंटू x1 असं आपल्याला दिसते. हे x1 त्याचं मॅग्निट्यूड आहे, म्हणून x1 च्या जागी मी लिहितो I इंटू x1 आणि y1 च्या जागी लिहितो j इंटू y1. बरोबर आहे? अशा प्रकारे x1 ची व्हॅल्यू इथे लिहिली. लक्षात आलं तुमच्या? x1 ची व्हॅल्यू कशी लिहिलेली आहे? x1 इज इक्वल टू I x1 प्लस y1 इंटू j किंवा मग j y1. लक्षात आलं कसं लिहिलं ते? हे याच्यावरून लिहिलेलं आहे. थोडंसं हे समजून घेणे आणि युनिट वेक्टर म्हणजे काय ते सुद्धा थोडंसं मागचं पाहून घेणे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला याचं काम जे आहे ते पडणार आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे मी इथे x1 ची व्हॅल्यू लिहिली. सेम टू सेम मी x2 ची पण व्हॅल्यू लिहिली, कारण की याचा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे मी x2 ला सुद्धा दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स मध्ये जर डिवाइड केलं तर हा झाला त्याचा एक परपेंडिक्युलर कॉम्पोनंट अलॉंग x डायरेक्शन, हा झाला दुसरा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट अलॉंग y डायरेक्शन, आणि x डायरेक्शनचा कॉम्पोनंट x2 आहे. म्हणून मग त्याचं मॅग्निट्यूड कसं असतं? x1 चं कसं होतं? I इंटू x1. तशाच प्रकारे x2 चं राहील I इंटू x2, फक्त x2, त्याच्यावर एरो असणार नाही. म्हणून मग इथं लिहिलं I इंटू x2 प्लस याच्यासाठी y2 साठी काय राहील मग? y2 हा जर वेक्टर आहे पूर्ण तर याचा इथून इथपर्यंतचा I इंटू y2, म्हणून इथे पण काय लिहिलं? सॉरी j इंटू y2, कारण की याच्या अलॉंग yच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर काय आहे? j, म्हणून मग j इंटू y2. लक्षात आलं? म्हणून मग x2 I प्लस y2 j दोन्ही लक्षात आले असतीलच. नसतील आले तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर एक वेळा पाहून घेणे, वाचून घेणे, त्यावरून इक्वेशन नंबर 1 आणि 2 तुमच्या लक्षात येईल. समजलं? आता बघा एकदम सोपी गोष्ट आहे पुढची. डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो आपण? डेल एक्स असं म्हणतो. डेल एक्सला डिस्प्लेसमेंट म्हणून आपण इथून इथपर्यंत गेल्यानंतरचं, म्हणजे फायनल पोझिशन पासूनचा वेक्टर जो आहे तो पोझिशन वेक्टर त्यातून इनिशियल पोझिशनला मायनस केला तर x2 मायनस x1 असा मिळाला.
दोन्ही याच्या व्हॅल्यूज टाकल्या मायनस केल्यानंतर ही पण टर्म जी आहे ती दोन्ही टर्म ज्या आहेत त्या मायनस निगेटिव्ह होतील. त्यातला आपण आय जर कॉमन काढला तर पहिली टर्म आणि तिसऱ्या टर्मचा आय कॉमन निघतो. तिथे मग आपल्याला मिळते x2 - x1 इंटू आय प्लस दुसऱ्या आणि चौथ्या टर्म मधला जर जे कॉमन काढला तर y2 - y1 इंटू जे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, एकदम सोपा आहे. पूर्ण मॅथमॅटिक्स सुरू झाली इथून आता तर शेवटपर्यंत मॅथमॅटिक्सच आहे. कन्सेप्च्युअल पार्ट इथे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे VAV असं लिहू आपण आणि ते म्हणजे चेंज इन द पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ज्या प्रमाणात पोझिशन बदलते त्याच प्रमाणात त्याला लागणारा जो वेळ आहे तो जर मी डिवाइड केला तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे मला मिळते व्हेलॉसिटी. हे आपण शिकलेलो आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटीमध्ये. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. तर डेल एक्स म्हणजे आपण काढलं ते म्हणजे x2 - x1 इंटू आय प्लस y2 - y1 इंटू जे. आता हा डेल टी म्हणजे लागणारा वेळ. समजा इथे असणारा इथे जेव्हा पार्टिकल होता तेव्हा त्याला लागला वेळ इथे येईपर्यंत t1, इथे येईपर्यंत लागला t2, म्हणून इथे इथपर्यंत जाण्यासाठी वेळ लागला त्याला t2 - t1 आणि म्हणून मग लागणारा वेळ झाला t2 - t1. t2 हा जो वेळ आहे तिथून t1 वेळ जर मायनस केला तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ निघणार, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मग मी म्हणतो की VAV डेल एक्स अपॉन डेल टी ची व्हॅल्यू लिहिताना मी t2 - t1 हे पूर्ण या टर्मना जर मी डिवाइड केलं तर त्याला आपण बेस दोन्हीकडे लिहू शकतो, म्हणून प्लस नंतर दुसरी टर्म घेतली, बाकी काहीच केलेलं नाही आहे बघा. आणि आता मी काय म्हणू शकतो की V म्हणजे व्हेक्टर V याला हा जो काही पूर्ण पार्ट आहे याला म्हणतो मी Vx, कारण x2 - x1 अपॉन t2 - t1 आहे तो x ऍक्सिस वरचा आहे तो. म्हणून मग या ऍक्सिस वरची व्हेलॉसिटी झाली Vx. सिमिलरली हे y2 शी संबंधित आहे म्हणजेच y ऍक्सिस शी, म्हणून मग या ऍक्सिस वरची व्हेलॉसिटी झाली y2 - y1 अपॉन t2 - t1. म्हणून याला म्हटलं मी Vx इंटू आय आणि याला म्हटलं Vy इंटू जे. हे मला इथे दिसून राहिलं. हीच असते ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे V त्याचा x कॉम्पोनंट इंटू x ॲक्सिसच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर प्लस y कॉम्पोनंट इंटू जे म्हणजे y ॲक्सिसच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी या ठिकाणी बरोबर आलेल्या आहेत. जसं आपण x च्या बाबतीत लिहित होतो डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत तसंच आपण व्हेलॉसिटीच्या बाबतीत सुद्धा लिहिलेलं आहे. Vx ची व्हॅल्यू V आहे आणि Vy ची व्हॅल्यू V आहे. हे झालं एक्सप्रेशन कशाचं, ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं. हे झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि याचं मॅग्नेट्यूड लिहितो म्हटलं तर काय झालं तर ते झालं आय कॉम्पोनंट जो आहे त्याचा स्क्वेअर, आयचा जो मल्टिपल आहे त्याचा स्क्वेअर प्लस जेचा मल्टिपलचा स्क्वेअर त्याचा अंडर रूट. हे पण आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टरमध्ये शिकलेलो आहोत, ते पण आपण पाहून घेऊ. तर हे झालं VAV म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हे झालं त्याचं मॅग्नेट्यूड. हे झालं पहिल्या डायग्राम म्हणून हे एक्सप्रेशन. सर्वांच्या लक्षात आलं. आता दुसरी डायग्राम बघा लक्ष देऊन. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दिसते तुम्हाला. आता इथला कुठला तरी हा पार्ट जो आहे हा फक्त मी विचारात घेतला आणि एवढाच पार्ट इथे काढला. या पार्ट मध्ये मला काय दिसते, समजा हा एखादा पॉइंट घेतला मी, याला काहीतरी P म्हटलं मी उदाहरणार्थ. आता या डायग्राम पेक्षा ही डायग्राम थोडीशी वेगळी आहे समजायचं. तो कर्व पोझिशन मध्ये अशा प्रकारे पार्टिकल जात आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे त्याची त्या पॉइंटवर असणारी व्हेलॉसिटी. समजा तो पॉइंट जो आहे तो P आहे आणि P पॉइंटवर मला त्याची व्हेलॉसिटी काढायची आहे. तर मी काय म्हणेल ॲट एनी इन्स्टंट P इफ x इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल व्हेन इट इज ॲट पॉइंट P देन ॲट P इट्स व्हेलॉसिटी इज. आता तो असा इथून तर इकडे जात आहे म्हणून मग या पॉइंटवर व्हेलॉसिटी अशी राहील. इथे जर या पॉइंटवर पाहिलं असतं तर याला अशी टँजेन्शियल राहिली असती, इथे जर पाहिलं असतं तर याला अशी टँजेन्शियल राहिली असती. म्हणजे जी काही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असते ती कर्व पार्टला जर पाहिली तर ती टँजेन्शियल असते, कारण त्या पॉइंट पासून तो समोर जात असतो आणि तो ज्या डायरेक्शननी जात असतो त्या डायरेक्शननीच त्याला त्या पॉइंटवर असणारी व्हेलॉसिटी असते. फक्त तो टर्न होतो, त्याला टर्न होताना ॲक्सेलरेशन मिळते म्हणून मग त्याची व्हेलॉसिटी त्या पॉइंटवर अशी जरी असेल तरी तो इकडे जात नाही, तर तो इकडे जात आहे म्हणून जर या पॉइंटवर काढली तर ती अशी निघाली असते, या पॉइंटवर काढली तर याला टँजेन्शियल अशी निघाली असती. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल टू दॅट पॉइंट असते. जर पार्टिकल इथून इकडे जात राहिला असता
तर तीच वेलोसिटी टँजेन्शियल अशी इकडून इकडे राहिली असती, या डायरेक्शनने मी काढली असती. लक्षात आलं तुमच्या? म्हणून मग ही जी वेलोसिटी आहे ही या डायरेक्शनने आहे, म्हणून v ची व्हॅल्यू अशी दिसेल. समजा आता इथपर्यंत असणारा पॉईंट काहीतरी क्यू आहे मी जर घेतला आणि याला जर मी रिझॉल्व्ह केलं v ला, तर हा एक कॉम्पोनंट निघाला इकडे आणि असाच दुसरा इकडे निघेल, जो आता इथे डायग्राम मध्ये काढलेला नाही आहे, पण तसं जर काढतो म्हटलं आपण तर तो असा निघेल. आणि दुसरा कॉम्पोनंट जो आहे तो जो आहे तो म्हणजे इथून असा निघेल. आणि म्हणून इथे जो कॉम्पोनंट निघाला तो म्हणजे y ऍक्सिसच्या अलॉंग असणारा, याला जर मी असं काढलं तर तो झाला vy, आणि याला जर मी असं काढलं तर तो झाला vx. म्हणून मी याला असं लिहू शकतो की याचे जे काही दोन कॉम्पोनंट हा vx आणि हा vy आहे, म्हणून हा पण vy आहे. लक्षात आलं की नाही? कारण की हे पॅरलल आणि इक्वल साइड झाले. म्हणून मग याच्यामध्ये या v ची वेलोसिटी इन्स्टंटेनियस वेलोसिटी इथली त्याचे दोन कॉम्पोनंट झाले vx आणि हा दुसरा vy, म्हणजेच हा vy, म्हणजे याचा स्लोप झाला vy/vx. अशाच प्रकारे मी आता इन्स्टंटेनियस वेलोसिटी साठी जसं आपण लिमिट घेत असतो Δt टेंड्स टू 0, म्हणजे या ठिकाणी जो टाइम आहे तो इथून कमी करत करत आणि इथून कमी करत करत, जसा आपण हा टाइम इथून घेतला होता आणि इथून घेतला होता तो कमी 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 करत करत इथपर्यंत घेतला. फक्त या एका इन्स्टंटला जर मी पाहिलं तर ती जी वेलोसिटी आहे ॲट एनी इन्स्टंट, ती वेलोसिटी म्हणजे लिमिट Δt टेंड्स टू 0 होत असते, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि डेल एक्स म्हणजे इथे होणारा डिस्प्लेसमेंट तेवढ्याच फक्त अंतरातलं अपॉन डेल टी असं आपण लिहित असतो, हे आपल्याला माहित आहे. यालाच मिळून एकत्रितपणे dx/dt असं लिहितात. म्हणजे स्मॉल डिस्प्लेसमेंट डी लागला म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह होत असते, तुम्ही मॅथ्समध्ये शिकता. स्मॉल डिस्प्लेसमेंट अपॉन स्मॉल रिक्वायर्ड टाइम असं त्याला म्हणतात. म्हणून v इन्स्टंटेनियस वेलोसिटीला dx/dt असं सुद्धा लिहितात. लक्षात आलं? आता एकदम सोपी गोष्ट आहे. ddt ऑफ x ची व्हॅल्यू आहे आणि x म्हणजे xi प्लस yj आहे. xi प्लस yj म्हणजे इथला जो x मी घेतला होता त्याचे मी दोन कॉम्पोनंट केले, इथून इथपर्यंत हा झाला x कॉम्पोनंट आणि इथून इथपर्यंत हा झाला y कॉम्पोनंट. म्हणजे या x ऍक्सिसला मी रिझॉल्व्ह केले दोन कॉम्पोनंट्स मध्ये, तर हा झाला x कॉम्पोनंट आणि हा झाला y कॉम्पोनंट. या x कॉम्पोनंटला मी x असं लिहितो, म्हणजे x इंटू i असं लिहू आपण याप्रमाणे, आणि याला y इंटू j असं लिहू आपण याचप्रमाणे. युनिट वेक्टर जर कन्सिडर केला त्याच्या या ऍक्सिसच्या अलॉंग, तर तो i आहे, या ऍक्सिसच्या अलॉंग j आहे, म्हणून xi आणि yj. आणि त्याला मी लिहू शकतो मग रिझोल्यूशन ऑफ वेक्टर नुसार x ला xi प्लस yj. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर एक वेळा परत पाहून घ्यायचा आहे. आता हे ddt याला म्हणतात ddt ऑफ ही टर्म असं म्हणायचं. यातली आता वेगवेगळी केली मी दोन्ही टर्म्स, तर असे मिळालं. पुन्हा i चा मल्टिपल आणि j चा मल्टिपल मिळाला, जसा आपल्याला इथे मिळाला होता i चा मल्टिपल j चा मल्टिपल. म्हणून मग याला y चा मल्टिपल आहे आणि हा j चा मल्टिपल आहे. अशा प्रकारे v इन्स्टंटेनियस इज इक्वल टू dx/dt इंटू i कॅप प्लस dy/dt इंटू j कॅप. अशा प्रकारे मला एक्सप्रेशन इन्स्टंटेनियस वेलोसिटीचं मिळालं. अशाच प्रकारे मी जर त्याचं मॅग्निट्यूड काढतो म्हटलं तर मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस वेलोसिटी vin इज इक्वल टू हा झाला त्याचा i मल्टिपल ऑफ i त्याचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये प्लस मल्टिपल ऑफ j त्याचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये. हा तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. जसं आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये शिकतो, जसं हे काढलं तसंच त्याचा हा आपण त्याचं मॅग्निट्यूड काढलं. दोन्हीकडे मॅग्निट्यूड आणि त्याचं जे डेरिव्हेशन आहे जवळपास सारखं आहे, हे तुम्ही पाहून घ्यायचं. आणि याच्या आधी आपण हे शिकलेलं आहे, जरी आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगत आहे कारण तुम्ही याच्या आधी हे शिकलेले आहात. म्हणून सर्वांनी पुस्तक पाहायचं, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर पाहायचं, त्याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे ते पाहायचं. तशाच प्रकारे इथे पण लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल दोन्ही गोष्टी. तर ही डायग्राम झाली इन्स्टंटेनियस वेलोसिटीची आणि ही झाली ॲव्हरेज वेलोसिटी. जे विचारण्यात आलं तेवढंच फक्त लिहायचं, त्याची डायग्राम काढायची. जर ॲव्हरेज वेलोसिटी विचारण्यात आली तर एवढं लिहायचं आणि ही डायग्राम काढायची. तर इन्स्टंटेनियस वेलोसिटी विचारण्यात आली तर एवढं लिहायचं आहे आणि ही डायग्राम काढायची. सर्वांच्या लक्षात आलं?
काय कसं आलेलं आहे परत परत ऐकायचं माझा व्हिडिओ हा, आणि काय कसं आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कसं मिळते ते पाहू. ठीक आहे.